नमस्कार मंडळी, तुम्ही पाहताय सत्यवाणी न्यूज. देशातील सर्वात मोठा पक्ष अशी टिमकी मिरवणाऱ्या भाजपला मुंबई महापालिका निवडणुकीत एका पदाधिकाऱ्याने चांगलाच गंडा घातला आहे. देशात आणि राज्यात सत्तेत असणारी भाजप इथे मात्र हतबल होताना दिसली आहे. भाजपने आजवर अनेक नेत्यांना ईडी, सीबीआय आणि इन्कम टॅक्स विभागाची धमकी देत आपल्या पक्षात दाखल करून घेतलं आणि जे आले नाही त्यांना तुरुंगवारी करायला लावली. पण ॲप्लिकेशन फॉर्म भरून गायब झालेल्या उमेदवाराला शोधण्यात मात्र भाजपला अपयश आलं आहे. विशेष म्हणजे गृह खाते सक्षम नेतृत्व असणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. पण आता त्या बंडखोर नेत्याने एक व्हिडिओ प्रसारित करत लढायावर ठाम असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे भाजपची मोठी गोची झालीय. चला तर मग नेमकं काय घडलं आहे, कोण आहे तो बंडखोर नेता, या सगळ्याबद्दल सविस्तररित्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. मुंबई महापालिका निवडणूक जिंकण्यासाठी भाजप सगळी ताकद पणाला लावत आहे. तर विजय हाच एकमेव उद्देश ठेवून भाजपने वेगवेगळ्या पक्षांमधील उमेदवारांना पक्षात घेतलं आणि तिकीट वाटप केले. त्यातच शिंदे गटाला तब्बल 90 जागा सोडण्यात आल्या. मात्र आता भाजपसाठी एक जागा मोठी डोकेदुखी ठरत आहे. ती जागा म्हणजे सायन प्रतीक्षा नगर इथला प्रभाग क्रमांक 173 क्षेत्र आहे. पण जिथे भाजपच्या उमेदवार आहेत शिल्पा केळुस्कर. पण शिल्पा केळुस्कर यांचे पती दत्ता केळुस्कर असल्यामुळे या जागेवरून भाजपसमोर मोठी अडचण निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय. चला पाहूयात हे प्रकरण नेमकं आहे तरी काय. शिल्पा केळुस्कर यांनी प्रभाग क्रमांक क्षेत्र उत्तरमधून उमेदवारी अर्ज भरला होता. सुरुवातीला हा प्रभाग भाजपकडे असल्याने त्यांना अर्ज देण्यात आला होता. मात्र जागा वाटपाच्या करारानुसार हा प्रभाग नंतर शिंदे गटाच्या शिवसेनेला देण्यात आला. त्यामुळे शिवसेनेकडून माजी नगरसेवक रामदास कांबळे यांच्या पत्नी पूजा कांबळे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. यानंतर मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांच्या सूचनेनुसार दत्ता केळुस्कर यांनी भाजपचा अधिकृत एबी फॉर्म पक्षाकडे परत केला. मात्र तो परत करण्यापूर्वी त्यांनी त्या एबी फॉर्मची रंगीत झेरॉक्स प्रत काढून ठेवली होती. त्यानंतर दत्ता केळुस्कर यांनी पत्नी शिल्पा केळुस्कर यांना प्रभाग क्षेत्र उत्तरमधून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. शिल्पा केळुस्कर यांनी 2 अर्ज सादर केले, एक अपक्ष म्हणून आणि दुसरा भाजपच्या एबी फॉर्म याच्या रंगीत झेरॉक्स प्रतीसह. विशेष म्हणजे छाननीच्या दिवशी हा अर्ज अवैध ठरला. त्यामुळे मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र लिहून शिल्पा केळुस्कर यांचा अर्ज बाद करण्याची मागणी केली. दरम्यान भाजप नेत्यांनी दत्ता केळुस्कर यांना अर्ज मागे घेण्याची विनंती केली, पण ते संपर्कात आले नाही. आता दत्ता केळुस्कर यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की शिल्पा केळुस्कर यांचा उमेदवारी अर्ज माघारी घेतला जाणार नाहीये. त्यांनी या संदर्भात एक व्हिडिओ शेअर करून ही लढाई आर या पार असल्याचं सुद्धा म्हटलं आहे. आणि आता दत्ता केळुस्कर नेमके कोण आहेत यावर एक नजर टाकूया. दत्ता केळुस्कर हे भाजपचे जुने पदाधिकारी आहेत. त्यांच्याकडे प्रभाग 172 आणि क्षेत्रफळात चर्चा मंडळ अध्यक्षपद देण्यात आलं होतं. भाजपचे सायन कोळीवाड्याचे आमदार तमिळ सेल्वन यांच्या जवळचे ते पदाधिकारी आहेत, अशी देखील त्यांची ओळख आहे. सायन परिसरातील स्थानिक प्रश्न सोडवणारे आणि जनसंपर्क असलेले नेतृत्व म्हणून त्यांनी स्वतःची एक वेगळी ओळख देखील निर्माण केली आहे. संविधानिक पद नसतानाही त्यांनी अनेकदा जनतेच्या समस्या सोडवण्यात पुढाकार घेतलेला आहे. प्रतीक्षा नगरमधील रस्त्यांची दुरावस्था, पाणी पुरवठा आणि कचरा व्यवस्थापन यांसारख्या अनेक प्रश्नांवर त्यांनी वेळोवेळी मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग कार्यालयावर मोर्चे देखील काढले आहेत. प्रतीक्षा नगरमध्ये मोठ्या प्रमाणात माढाच्या वसाहती आहेत आणि येथील इमारतींचा पुनर्विकास आणि दुरुस्ती या प्रश्नांवर त्यांनी स्थानिक रहिवाशांचे नेतृत्व सुद्धा कायम केले आहे. केळुस्कर यांनी प्रभागातील वेगवेगळ्या समस्या आणि अडचणींबाबत आमदार तमिळ सेल्वन यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यांच्या अनेक कार्यक्रमाला सेल्वन यांची उपस्थिती देखील असायची आणि त्यामुळे विश्वासू पदाधिकारी अशी त्यांची एक ओळख बनली. त्यांचं पक्षातील महत्त्व एवढं मोठं होतं की एकदा नरेंद्र मोदी यांचं स्वागत करण्याची जबाबदारी थेट त्यांच्यावर सोपवण्यात आली होती. दरम्यान जनतेचा पाठिंबा मिळत असल्यामुळे त्यांनी प्रभाग क्षेत्र उत्तरमधून महापालिका निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी मतदारसंघात अनेक सामाजिक उपक्रम राबवले होते. त्यांची पत्नी आणि उमेदवार शिल्पा केळुस्कर यांच्याकडे देखील प्रभाग क्षेत्राचं तसंच महामंत्रीपद होतं. आणि आता उमेदवारी अर्ज भरल्यानंतर आपल्यावर अर्ज मागे घेण्यासाठी दबाव येणार याची जाणीव असल्यामुळे ते नॉट रिचेबल झाले होते. पण आता एक व्हिडिओ प्रसारित करत त्यांनी आपली भूमिका स्पष्टपणे मांडली आहे.
त्यात त्यांनी ही लढाई आर या पार असल्याचा सुद्धा जाहीरपणे म्हटलं आहे. पण ते नेमकी काय म्हणाले यावर एकदा नजर टाकूया. आपण स्थानिक आमदारांच्या माध्यमातून अनेक विकास कामे केली असून त्या सहकार्यापासून दूर जाण्याची आपली इच्छा असल्याचं दत्ता केळुसकर यांनी म्हटलं आहे. मात्र पुढील काही दिवसात त्यांना हे सगळं सोडावं लागत असल्याची सुद्धा खंत त्यांनी व्यक्त केली आहे. आपण इतकी वर्ष कामं केली आहेत त्याबद्दल आता बोलणार नाही. निवडणूक लढवण्याची माझी इच्छा आहे. जे होईल ते शेवटचं होईल, असं म्हणत त्यांनी आपला निर्धार स्पष्ट केला आहे. दरम्यान यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले होते. तर शिवसेनेचे माजी नगरसेवक रामदास कांबळे यांची देखील ही चढचण झाली आहे. रामदास कांबळे हे शिवसेनेचे माजी नगरसेवक आहेत. त्यांनी ऑगस्टमध्ये शिंदे गटात प्रवेश केला होता. ते प्रतीक्षा नगरचे माजी नगरसेवक सुद्धा होते. याचबरोबर त्यांनी प्रभाग समिती अध्यक्ष आणि युवा सेनेच्या कार्यकारिणीचे सदस्य देखील ते राहिले आहेत. त्यांनी नगरसेवक असताना सायन कोळीवाडा भागातील माढा वसाहतींचे प्रश्न, रस्ते, स्वच्छता या विषयांवर काम केलेलं आहे. याशिवाय त्यांनी आपली पत्नी पूजा कांबळे यांना मैदानात उतरवले आहे. पण दत्ता केळुसकर यांनी त्यांची अडचण केली आहे. कारण प्रभाग जरी शिवसेना शिंदे गटाकडे गेला असला तरी दत्ता केळुसकर यांचा डुप्लिकेट एबी फॉर्म हा वैध ठरला आहे. त्यामुळे मतदान यंत्रावर कमळ चिन्ह असणाऱ्याचा फटका कांबळे यांना बसण्याची शक्यता असल्याचं सुद्धा म्हटलं जात आहे. तर केळुसकर दाम्पत्यांच्या खेळीमुळे शिंदे यांच्या शिवसेनेच्या उमेदवारीची कोडी तर भाजपची पंचाईत झाल्याचं दिसून आलंय. आणि आता ते निवडणूक लढवण्यास ठाम असल्यामुळे युतीला तडा गेला आहे. महायुतीतील अंतर्गत वाद, भाजपमधील नाराजी, कमळ आणि धनुष्यबाण हे 2 चिन्ह असतील. यामुळे या प्रभागांचा निकाल पूर्णपणे अनपेक्षित ठरण्याची चिन्ह आता दिसू लागली आहेत. पण दत्ता केळुसकर यांनी भाजपच्या रणनीतीला फेल ठरवत महायुतीला मुंबईत बसून कात्रजचा घाट दाखवला आहे. मात्र याविषयी आपलं मत काय? कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या सत्यवाणी न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.